कुणाचा तरी हात धरून पळून गेलेली पोरगी ढाले पाटलाची सून होत नसते, हे तुम्हाला समजणं मस्ट आहे. हवाई साहेब, कोण म्हटलंय स्वरांगी परत आली आहे? हे बघा, असं काहीही नाही. मला ज्या मुलीशी लग्न करायचंय ती मुलगी म्हणजे तुझी हिम्मत कशी झाली रे आमच्या समोर यायची? नमस्कार. गुड इव्हनिंग. ए सुकाळीच्या, आमच्या समोर गुड इव्हनिंग करतो? हातपाय धडक ते बघवत नाही का तुला? आज तू काय वन पीस मध्ये घरी जात नाही ना? दादासाहेब, अहो, खानदानी माणसाला हे वागणं शोभत नाही हो. ए आता तू आम्हाला शिकवणार खानदानी माणसांनी कसं वागायचं ते? आणि डोळे वटारून काय बघतो आमच्याकडं? हा नाही, तुझे डोळे काढून तुझ्याच हातात दिले तर नावाचा अजित ठाले पाटील नाव नाही लावणार. साहेब शांत व्हा. ते काय बोलतायत एकदा पूर्ण ऐकून तर घ्या. बोला. बोलतोय की. आणि कसं आहे, आमची मुलीकडची बाजू, त्यामुळे आम्हाला ऐकूनच घ्यावं लागणार. बर, ती लग्नाला तयार आहे. आम्ही तयार नाही आहोत. रणजित, आमचा निर्णय झालाय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी मस्त आहे. हाय साहेब, ऐकून तर घ्या. त्यांचं काय म्हणणं आहे तो मुद्दा तर लक्षात येऊ द्या आपल्या. माफ करा, पण हे सांगायला तुम्ही का आलाय? नाही म्हणजे हे मला तिच्या तोंडून ऐकायचंय, जेणेकरून मला हे कळेल की तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाहीये आणि तिला हा निर्णय मान्य आहे. तुम्ही म्हणाल तसं. आणि तसं बी आमची पोरीकडची बाजू पडते. नो प्रॉब्लेम. ये ग पोरी. ही काय करते इथं? संजीवनी, जो प्रश्न मी तुझ्या घरच्यांसमोर विचारला तोच प्रश्न पुन्हा तुझ्या वडिलांसमोर आणि माझ्या घरच्यांसमोर विचारतोय. मला तुझ्याशी लग्न करायचंय. माझ्याशी लग्न करशील? वय, मी या लग्नाला तयार आहे. ए पंजाबराव, ही
काय नवीन नाटक आहेत रे तुझे? एक लक्षात ठेवायचंय, लांबड्यासारखी नियत ठेवली ना तर आमची काठी आणि आमचा नेम दोन्ही पण पक्क आहे. काय नवीन गेम बिम करायचा विचार असेल ना तर गप्प पाडायचं, नाही तर लई महागात पडल. 1 मिनिट दादासाहेब, यात त्यांचा काही गेम वगैरे नाहीये, जरा सबुरीने घ्या. मी मागितलाय संजीवनीचा हात, मी घातली तिला लग्नासाठी मागणी. रणजितराव, काय डोक्याचा स्क्रू बी ढिला झाला काय तुमच्या? का कुठली मुळी घासली तुमच्या टाळूवर या पंजाबरावनं? काय डोकं फिरल्यासारखं वागताय तुम्ही? असं शोभत नाही तुम्हाला. आणि हे विसरलात का, या विधभर पोरीने आमचा अपमान केलाय. हा हिसाब तुम्ही पण चुकता केलाय दादासाहेब. केल्या अपमानाच्या कितीतरी पट जास्त. दादासाहेब, स्वरांगी पळून गेली तेव्हा तुम्ही बांदलांचा अपमान केलातच की, विसरलात? अहो, जुने जाऊ द्या, मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. झाल्या गेल्याचा हिशोब सोडा आता. ओ रणजित भाऊजी, लई पुस्तकी बोलला तो तुम्ही. पार आमच्या डोक्यावरनं गेलं. नाही, आम्हा सामान्य माणसांना समजल अशा भाषेत सांग. ठीक आहे, तुम्हाला समजेल असं सांगतो. झालं गेलं पंचगंगेला मिळालं असं समजू आणि नव्याने या नात्याकडे पाहू. चालेल? अहो रणजितराव, कविता सोडा. लग्न म्हणजे काय कविता पाठ करणं इतकं सोपं आहे का? काय लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का तुम्हाला? नाही नाही, अगदीच नाही दादासाहेब. लग्न म्हणजे पोरखेळ नाहीच आहे. अगदी तंतोतंत मान्य आहे मला. मग पण लग्न म्हणजे बिझनेस पण नाहीये ना. म्हणजे मुलीच्या बापाला कर्ज द्यायचं आणि अट घालायची की आमच्या मुलासोबत तिचं लग्न लावून द्या. आणि लग्न नाही होऊ शकलं तर कर्ज परतफेडीच्या नोटिशी पाठवायच्या, कोर्टात खेचण्याच्या धमक्या द्यायच्या, हो ना? पण दादासाहेब, इथे असं नाहीये. जे आहे ते क्लिअर आहे, स्वच्छ आहे, सगळ्यांसमोर आहे. इथे असं लपाछपी वगैरे नाहीये ना. मियाँ भी बिराजी तो क्या करेगी बेबी मावशी? हा, पोराला पोरगी आवडली तर मग कसलाच प्रॉब्लेम नाही. मला तर 0% प्रॉब्लेम आहे. बेबी मावशी, या घरातली सगळ्यात कोणी सेन्सिबल व्यक्ती असेल ना तर ती तू आहेस. मला आम्हाला समजून घेतलंस. चल, लगे आता आशीर्वाद पण देऊन टाक. सात दिवसात तुझं लग्न होईल. पहिल्यांदा पत्रिका न बघता बेबी मावशीने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. सुनबाई, सगळ्यांच्या पाया पड. घरच्या सुनेला वाकायची सवय पाहिजे बर का? काय हो राजश्री, बरोबर बोलते ना मी? जा पाया पडा सगळ्यांच्या. मला माहितीये, पण तिने नाही सांगितलं ह्याला बिल्लही कारण होती.
पण याचा अर्थ हा नाही की आमच्या घरच्यांनी आमच्यावर संस्कार कमी केलेत. बाय झालं ती पाया पडायची नाटकं नका करू. जा. आईसाहेब मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या घराण्याची इज्जत आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि आईसाहेब तुम्हाला हीही कल्पना आहे की तुमचा रणजित घराण्याच्या इज्जतीला डाग लागेल असं काहीही करणार नाहीये. आईसाहेब विश्वास ठेवा माझ्यावर. मी हे जे काही करतोय ते आपल्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठीच करतोय. आणि आईसाहेब मी लग्नाला तयार आहे, संजू तयार आहे, पंजाबराव सुद्धा तयार आहे. मग हरकत काय आहे साहेब? नाही, हरकत काहीच नाही. आम्हाला त्यांच्याशी जरा बोलायचंय. बोलू ना. तुमची काय हरकत आहे का? हो, नाही, माझी कसली हरकत आहे. मग बोलवा त्यांना. आलोच. संजीवनी, तुला आईसाहेबांनी बोलवलं. जा जा संजय. रणजित, 2 दिवस तुम्ही खूप बोललात. आम्ही सगळं ऐकून घेतलं, पेशन्स ठेवून ऐकून घेतलं. आता तुम्ही पेशन्स ठेवायचा. हा, इथं आम्ही जे बोलणार आहोत त्यात मध्ये बोलायचं नाही. शब्द द्या आम्हाला. दिला शब्द. बसा तुम्ही. तुमच्याशी या बाबतीत बोलावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. तुमचं वय, तुमची बौद्धिक कुवत, होणाऱ्या सुनेची धाकटी बहीण याच्या पलीकडे काही किंमत नव्हती आमच्या लेखी. आणि ती किंमत वाढली असा गैरसमज नको. आईसाहेब, आपण असा पाणउतारा करणार? दिलेला शब्द राखा रणजित. तर संजीवनी, ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर तुमचा आणि आमचा काही संबंधच आला नसता. म्हणजे सणासुदीला, कुठल्या कार्याला, तेवढंच, फार काही नाही. तुमच्या बहिणीच्या बेजबाबदार वागण्याने आईसाहेब, जे काय घडलंय त्यातनं मार्ग काढण्यासाठी आणि आमच्या खानदानाची अब्रू वाचवण्यासाठी आमच्या रणजितनी जो काही मार्ग काढलाय तो आम्हाला पत्करावा लागतोय. हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. म्हणून तुमच्याशी काही बोलायचं होतं. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्ही आयुष्यभर विसरायच्या नाहीत. पहिली गोष्ट आहे, हा पर्याय आम्ही स्वीकारला नाही तर आमची बदनामी होईल, आमचं नाव खराब होईल
आणि आमचं नाव फार मोठं आहे. फार कष्टाने कमावलंय ते. दुसरी गोष्ट, तुमच्यापेक्षा खूप उजवी, मोठ्या घरची, आमच्या तोलामोलाची मुलगी आम्ही रणजितसाठी सहज मिळवू शकलो असतो. हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचं, कधी विसरायचं नाही. काय संजीवनी, तुमची बहीण आमच्या घरच्या तोलामोलाची नव्हतीच, पण शिक्षणात उजवी होती. तुमच्यापेक्षा दिसायला बरी होती, सुंदरच होती. तुमचं कसं आहे ना संजीवनी, तुमच्याकडे काहीच नाही हो. न रूप, न गुण, न शिक्षण, न घराण्याची प्रतिष्ठा, काहीच नाही. असं काहीच नाही जे आमच्या घराण्याच्या चौकटीत बसेल. निव्वळ निव्वळ नाईलाज म्हणून आम्ही तुम्हाला आमची सून करून घेतोय, हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. आता पाया पडू शकता तुम्ही. या घरात तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. वैभव बघितलंच आहे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी. ते दान म्हणून पदरात पडलंय हे विसरायचं नाही. या हाय साहेब, हे सगळं अशा पद्धतीने बोलायची खरंच गरज होती? रणजित, तुमचं लग्न आहे म्हणून सगळंच तुम्ही ठरवायचं नाही हो. अहो, तुमचा निर्णय मान्य केला ना आम्ही. आमच्या होणाऱ्या सुनेशी आम्ही काय बोलायचं हे कसं तुम्ही ठरवणार? सासू सुनेचा विषय आहे, यापुढे तुम्ही नका पडू याच्यात. असं तोंड पाडून राहू नका. आता म्हणा की, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरून टाका. आम्हाला पण होती कविता. उद्या तुमच्या लग्नाचा गोरज मुहूर्त आहे, लक्षात असू द्या. उद्याचा दिवस तुमचा आहे. आता जा, आराम करा, शांत झोप काढा. लग्नात चांगलं चांगलं दिसायचंय तुम्हाला, चांगलं दिसणं मस्त आहे. आणि आईसाहेब, आता तुम्ही जे वागलात ना, आम्हाला माहिती याचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. कारण आतून तुम्ही खूप प्रेमळ आहात. आणि एक ना एक दिवस संजूलाही हे कळेल. कारण तिला कळणं मस्ट आहे आमच्यासाठी. येतो.